अभिव्यक्ती 49 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. म्हणून आम्ही सगळ्यांशी चर्चा केली. मतलब विद्यार्थ्यांसाठी जर कोणी उभा राहत नसलं, आता मंत्री सांगतील तुमच्या पाठीमागे होतं की या ठिकाणी तुम्ही काहीतरी विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे आवश्यक आहे. 10 ते 12 दिवसापासून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याच्या प्रयत्नातून आज आपण या ठिकाणी एवढ्या शांतीने उपस्थित राहिला. मला एक मात्र या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगायची. समजा जे विद्यार्थी अभ्यास करून पास झाले त्याच्याबद्दल आमच्या कुठल्याच प्रकारचा विरोध नाहीये, परंतु जे घुसलेत ना अशा विद्यार्थ्यांचा भ्रष्टाचाराला पास झालेल्या विद्यार्थ्यांनी विनाकारण पाठिंबा देऊ नये. सरकारला एकच विनंती या ठिकाणी की जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतील त्यांची काही का महिन्यात लिटमस टेस्ट घ्या. तुम्हाला दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी तुम्हाला पडेल एवढी विनंती करतो. त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि त्यांनी विकास भागात आपलं आव्हान मांडलं पाहिजे. यासाठी आपली गोष्ट एवढं ज्वलत असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा राजश्री शाहू महाराजांचा पत्रकारांनी दिलेले बातम्या लावलेले या घोळ झालेल्या तलाठी भरतीमध्ये ही तलाठी भरती नव्याने घेऊन पुन्हा ही तलाठी भरती 1 महिन्याच्या आत घेऊन पुढील 1 महिन्याच्या आत रिझल्ट लावा. या सरकारच्या पोकळीवर बसून आपल्याला आपला हक्क न्याय मागायचा आहे. त्यासाठी आपण इथे एकत्रित झालेलो आहे. भेटले असतील तर आम्हाला अशी आंदोलन करायची वेळ आलेली असते. सरकार तुम्ही यासाठी जबाबदार आहात. काल वित्त मंत्रालय म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत त्या लोकांना देण्यासाठी. ओबीसीने जी मागणी केलेली आहे सरसकट फेलोशिपची ही मागणीच मुळात मोगाम आहे. जर ओबीसीच्या 410 जाती जर मोगाम असतील तर या महाराष्ट्रात राहणारा संपूर्ण समाज त्या मोगाम म्हणून आम्हाला एकदा घोषित करा. आणि मोगाम म्हणून जर घोषित केलं असेल आमच्या शिक्षणावरती जर असून पैसे रद्द करणार नसाल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. 8 दिवसापासून आम्ही या मोर्चाचं आंदोलन करतोय. फक्त हा मोर्चा तलाठी संदर्भात नाहीये. तलाठीचा पेपर फुटला का जलसंबंधचा पण पेपर फुटलेला आहे. देवगिरीमध्ये महाजनचा पेपर झाला तो पण पेपर फुटलेला आहे. आणि ज्यावेळेस हे लोकशाही विरुद्ध हे ऑनलाईन दाखवलं त्या दिवशी लगेच विखे पाटलांनी सांगितलं की तलाठीमध्ये कुठलाही घडणार नाहीये. आणि फडणवीस साहेबांनी लगेच 2 अधिकाऱ्यावर कंप्लेंट केल्या. पण TCS मधले जे पदाधिकारी आहेत तिथे काही झक मारताय का? कारण त्यांच्याच घरातले लोक 209 असे मार्गपत्र द्यायला ते राजराणी गोष्ट आहे. आजची अवस्था अशी होती की समाज कल्याण हॉस्टेलच्या मुलाला टीव्ही सेंटरच्या हॉस्टेलच्या मुलाला इथपर्यंत यायला पैशाची व्यवस्था नव्हती.
इतकी वाईट परिस्थिती आपल्या त्यांच्या हक्काचा लढा केल्यासाठी आलेले हक्कासाठी म्हणून राहिले बरं उद्या माझी उभ्याच बरं तिकडे उभ्याच बरं पोलीस वाल्याला दिसत नाही काही मला एवढंच बोलायचं आणि थांबायचं आहे पुन्हा तिसचा हक्क गरजेचं मित्रांनो त्या तिसचं पालन करा एकेकाचं बोलणं ऐकून घ्या प्रत्येकाचं बोलणं होईल परंतु तुम्ही त्या तिसचं भान ठेवा एकदमचं वर्तन करू नका किंवा ती समिती आखून देईल असं वर्तन करू नका पेपरला बातम्या घेऊन सुद्धा माझा पुरावा द्या. आणि तुमचा जयकृष्ण सगळं फडणवीस साहेब, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्याकडे आपल्या सगळ्या खेड्यापाड्यात येतात आणि हे सगळं घोटाळे होतात. तुम्ही करता काय? याच्यावर कारवाई होणार का? अगर लवकर कारवाई जर नाही झाली तर आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करणार. मी आज या जाहीरने सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत आहे आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली अरे गती विना वित्त गेले इतके सगळे अनर्थ एका हवेतीने केले पण आजचा हा विद्यार्थी अन्याय आणि अनर्थ सहन करणार नाही मित्रांनो तो अन्याय विरुद्ध पेटून उठणार आहे काय झालं कुठं झालं कसं झालं आणि केव्हा झालं हे सगळ्यांना माहिती आहे आणि तरी मला विचारतात पुरावे द्या अरे सगळं तुमच्याजवळ तुमच्याजवळ करण्याची कार्यक्षमता असून एक वेळेस आपण तुमच्याकडे पेपर तुमच्याकडे आन्सरचे तुमच्याकडे आणि तरी सर्व मैदानामध्ये येऊन तुम्ही आम्हाला पुरावा लागताय विद्यार्थी मागणी करतात 1000 रुपये फीस आम्ही करू शकत नाही मॅडम आणि तरी एक मंत्री सांगतो सगळी परीक्षा पारदर्शक व्हावी मित्रांनो यासाठी 1000 रुपये दिले आणि असला पारदर्शकपणा असला 200पैकी 214 मार्क घेऊन तुमचा जॉब केलेला माणूस जॉब येतो विद्यार्थी म्हणतोय केरळमध्ये लोकसेवा आयोग राज्यातल्या सर्व परीक्षा घेतो ही मागणी मान्य करा अरे इकडे राजस्थानमध्ये वर्षभर एकच परीक्षा एकच ती बदली जाते वर्षभरामध्ये जेवढ्या परीक्षा घेतल्या जातात त्या सगळ्यांची फी एका परीक्षेमध्ये होते तसं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव याच्यासाठी घेतलं की त्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून त्यांचं नाव अगोदर घेणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव याच्यासाठी घेते की त्यांच्याकडून मला प्रेरणा भेटती की सत्यासाठी कसं लढायचं. माझं म्हणणं एवढंच आहे की TCS आणि अधिवेशन सुरूच झाला हे आम्हाला पाहिजे नाही ते तुम्ही सुलीत झाला. उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात की मला पुरावे द्या त्यांच्याकडे सगळे कॅमेरा आहे सीसीटीव्ही आहे मुलींना क्लासरूम मध्ये जाताना ओढणी सुद्धा नव्हतं नाही तर आधी पुरावे कुठून द्यायचे. माझा मामा शेतात काम करतो आणि ते माझा मामा शेतात काम करतो त्याला माहिती आहे की त्याला तिचा पेपर विकला गेला मग तुम्हाला कसं माहित नाही तुमच्याकडे तर राजकारण आहे सरकार आहे जर खेड्याच्या लोकांना जर माहित असेल तर नोकऱ्या विकल्या जातात तेव्हा तिथं तर विद्यार्थी लोक आहे जर तुम्हाला जर माहित नसेल की पेपर फुटतंय पेपर मध्ये गोंधळ होतंय तर मग तुम्ही राजकारण चालवता कशाला. आमची विद्यार्थ्यांची कमिटी करा आम्ही तुम्हाला 8 दिवसात पुरावे देतो की तुम्ही किती पेपर फोडले आणि एका पदासाठी किती रुपये घेतले. 214 मार्क कसे पडतात आम्ही 4 वर्षापासून तयारी करतो आमचा पेपर 80 जात नाही आणि तुम्हाला 214 मार्क पडतात. कोणाचाही प्रत्येक विषय कव्हर नसतात कोणाचा ना कोणाचा एक विषय डीप असतो 4 विषय तुमचे कव्हर नसतात. तुमचा गणित कव्हर असू शकतं तुमचा मराठी कव्हर असू शकतं तुमचा GS आणि इंग्लिश कोणाचं कव्हर असू शकत नाही. तुमचा इंग्लिश मध्ये तुम्हाला 25 पैकी 50 मार्क पडतात तर तुमच्याकडे काही हिंमत असते का. 214 मार्क कोणालाच पडत नाही. जर तुमच्या जॉब असेल तर पुन्हा पेपर आम्ही तयार थांबवला का. असं म्हणून आम्ही जीवन जगतोय आणि कशाला माणूस तरी म्हणावं परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा आणि माझ्या माणसाची जवळ शुभराजांना सांगितलं शुभा पेटवायला शिका शुभा तसं माझ्या शुभाराजांनी विचारावं औसाहेब काय पेटवायचं जी तसं जिजामातांनी सांगावं शुभा अरे जसं विजलेला दिवा पेटतो ना तसं विजलेलं नसीब पेटवायला शिका. सलाम केला नाही अरे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही आणि फाटत आलो जरी तरी भर जरी किनार बाकी आहे. सन्माननीय सामाजिक सेवक आहेत आमची कृती समिती प्रत्येक जण काँग्रेस आगे बढो
त्यांचं आहे. काँग्रेसनं एकट्यानं कुठं घेतलं नाही. म्हणजे पूर्ण जबाबदारी पूर्ण साथ चलेंगे, साथ चलेंगे, साथ चलेंगे, साथ चलेंगे. आता इथे मुलाच्या समोर आपण बसलो आणि महत्वाची गोष्ट चेहऱ्यावर एक तेज लागला ती तलवार आहे. आणि आपला वांडा गावाला माहिती का? आपला वांडा चला आपल्याला सर्व समाजसेवक सुद्धा विचारवंताचे नारे द्यायचे, पण पहिले मेन आपलं जे टार्गेट आहे आणि आपलं व्हायला काय माहितीये का? आपल्याला लढा द्यायचा. क्रांती ही गरिबाच्या घरातून जन्माला येते. क्रांती ही गरिबाच्या घरातून जन्माला येते. ही क्रांती आपल्यापैकी कोणीतरी निर्माण केली होते काय? अरे हे आपल्याला का बदलायचं? अरे लढा काय आहे? की आपण लहान होतो, लहानपणी आपण अंधार कोठडीत जाताना आपली माय म्हणायची बबया. आपली माय आपल्याला म्हणायची की अंधार कोठडीत भाऊ आहे, जाऊ नको. काय म्हणायचं सांगायला? अंधार कोठडीमध्ये लहान लेकरू जात असताना माय म्हणायची की अंधार कोठडीत भाऊ आहे. माईचं घर असं दुर्लक्ष झालं की पोरग पुन्हा अंधार कोठडीत घुसायचं. कारण आपण गरीबाच्या आवडली क्रांती आपल्या घरातून झाली. आणि महत्वाची गोष्ट आपल्या पोरगा पुन्हा त्याला जायचं. माय म्हणायची बाळा तिथं भाऊ आहे. पोरग पुन्हा आपल्या अंधार कोठडीत घुसायचं. माय म्हणायची बाळा तिथं भाऊ आहे. अरे म्हणजे त्या अंधार कोठडीत काय आहे ते शोधण्याचा विचार त्या पोराच्या मनात होता. मात्र माईनं त्याला बाजूला केलं. कारण का? आपली माय म्हणती बाळा एसटीत पुढे बसू नको, पुढून धडकला तो वाचला पाहिजे. मागे बसू नको, मागून धडकला तो वाचला पाहिजे. मधात बस. अरे 10 नोव्हेंबर 1659 ला या महाराष्ट्रामध्ये आजकाल जाणून आला होता. तेव्हा राष्ट्रमाता राजमाता शिवबाला म्हणले आणि 5-6 वर्ष बाहेर जा. त्या म्हणले 5-6 वर्ष बाहेर जा. तो येईल जरासा धिंगाणा करील, निघून जाईल. तेव्हा आपल्या माईचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा गौरव उद्गारे. राजे वेळ प्रसंगी मरण आलं तरी चालते, वेळ प्रसंगी तुमचं काही बरं वाईट झालं तरी चालतंय. मी संभाजी राजांना गादीवर बसेल, पण या महाराष्ट्रातल्या मनातलं स्वराज्य कधी मरू देणार नाही. आणि मग लक्षात घ्या. अरे म्हणतो 14 तोळ्याचा सत्य आहे. आपल्या इथे संतांनी एका गर्भाला पाणी पाजलं हे आपण शिकलो. पण महत्वाची गोष्ट आपल्याला 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्याचा सत्याग्रह करतो. इथं सर्वस्व माणूस आहे, पण पाणी हे सर्वांना पिता येत नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केले. बॅनर टाक, मी महाराज आलोय. बाबासाहेब आंबेडकर सर्वांना सोबत घेतले. न्याय और अधिकार के लड़ाई में निमंत्रण भेजा नहीं जाता, जिसका जाहिर हिंदा होता है. सर्वात महत्वाची गोष्ट बाबासाहेब खालील सांगितले. अत्याचार आला की पळपुटासारखं पळून विधान शिकायचं नाही. इथं अन्याय झाला त्याच्या विरोधात उभं राहणं म्हणजे जय भीम. त्याच्या विरोधात उभं राहणं म्हणजे जय भीम. आणि ते आपल्याला करायचंय. स्वाभिमान म्हणजे छत्रपती. आणि म्हणून लक्षात घ्या. तुम्ही म्हणजे पुरावे 15 दिवसात फक्त पुरावे जमा करू लागलो. 15 दिवसात फक्त पुरावे जमा करू लागलो. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही आमच्या मागे लागण्यापेक्षा माईच्यानं सांगतो आम्ही जर तुमच्या मागे लागलो आणि सतत तुम्ही विचारच करणार नाही तेवढे डेंजर आली आहे. फक्त कुठतरी गरिबी नावाची संकल्पना आमच्या जराशी उदासी येते. नाही तुमचा कार्यक्रम करायला लय वेळा मला जागीच राहील. आणि हे तुमच्यासाठी आहे. आता पहिले मी एवढा असताना मला पहिले ऍटिट्यूड होता. एवढे पोरं सोबत असल्यावर पुढचा कार्यक्रम दिली. 15 नुसार एमपीसी आयोगाची स्थापना आहे. एमपीसी आयोगाला दरवर्षी तुम्ही 20-30 कोटीचा फंड देता. मग त्याला काय वर्षी लागते का? बळगाडे भरून येतं. पेपरला पुरावे आहेत आमच्याकडे की कराठी परीक्षेत भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार सखोल चौकशीने झाला पाहिजे. तर यानंतर शिंदे सर आपलं मनोगत. कराठी भरतीची जो काही घडवलं त्या घडवण्याचा आम्ही निषेध करतो. येणाऱ्या काळात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जर उठायची वेळ आली तर सर्वप्रथम आयोग
आणि याच महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं आणि हाच महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या माध्यमातून माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सर्वोत्तम असं संविधान दिलं आणि माणसाने माणसाशी माणसासारखं कैसं वागावं हे आमचं सांगणारं संविधान आहे. तर हा पडतोय की नव्हता जगण्याचा स्वाभिमान की नाही मरण्याचा अभिमान. परंतु या ठिकाणी परभणी सारख्या शहरामधून काँग्रेससारखा एक व्यक्ती येतो या आणि आमच्यासारखे हजारो लाखो करोडो लोक जमा होतात ही काही साधी गोष्ट नाही.